सध्या धावपळ सुरू आहे राज्यामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात आणि ही तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक आहे. आता बहुतेक चौथ्या टप्प्यातली जी आरक्षणाच्या बाबतीत जी थांबवलेली आहे ती नंतर होईल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. उमेदवार मात्र डोर टू डोर प्रचार करतायत. मागलची निवडणूक आपण पाहिली, पण असं असताना देखील आता काँग्रेस लातूर ग्रामीणचा विचार करायचा झाला तर विधानसभेची जी सीट आहे ती काँग्रेसनं गमावली होती. आता त्याचे अनेक कारणं होते आणि ते कारणं पाहता आत्ता काँग्रेस सक्रिय झालेलं आपल्याला दिसते. प्रत्येक गावामध्ये जात आहेत, डोर टू डोर जात आहेत, लोकांना बोलत आहेत, त्यांचं आश्वासनं देत आहेत. आता ज्या कामखेडा सर्कलमध्ये मी उभा टाकलो या ठिकाणी याच्या अगोदर जे आहे ते जिल्हा परिषद सदस्य भाजपचे होते. ते अनेकांना दिसले किंवा नाही दिसले ते अनेक प्रश्न आपल्याला बरेच जण सांगत आहेत. आपल्यासोबत अशा विषय आहेत. तुम्ही गावागाव फिरताय, इथल्या मतदार म्हणजे त्या सर्कलमध्ये फिरताय, सर्कलच्या अडचणी काय तर प्रतिसाद कसा मिळतो? बोला की. नमस्कार, मी कामखेडा जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी उभी आहे काँग्रेस पक्षाकडून. सगळ्यात या सर्कलमध्ये सगळ्यात मोठी अडचण जर कुठली असेल तर ती रस्त्यांची आहे. म्हणजे तुम्ही फिरताना बघत असाल की रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आणि खूप वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. म्हणजे दर 5 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दर 5 वर्षाला व्हाव्यात हे अपेक्षित आहे. कारण कामं म्हणजे ग्रामीण भागातली जी कामं आहेत ती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करून घेतली जातात. पण दुर्दैवाने हे जे चालू आहे निवडणुकाच घ्यायच्या नाहीत, त्याच्यातला हा भाग इतक्या वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत. आणि विकासाचं जर म्हणाल तर विकास जसा तुम्हाला कुठे दिसत नाही तसा मलाही कुठे दिसला नाही. मोठ्या गप्पा आता बघितलं तर तुम्ही ज्या पक्षाकडनं उभे आहात कामखेडा सर्कलमध्ये, त्या ठिकाणी जरी झडपीचे जरी सदस्य असले तर सत्ता धीरज देशमुखांकडे होती ना. मग त्याच्यामुळे हे रोड तुम्ही त्या काळात तर करायला पाहिजे होते. नाही, रोडची अवस्था तेच सांगते मी तुम्हाला की एक तर 2 प्रकार होतात की आमदारांनी दिलेला निधी, आमदाराने मतदारसंघाचा विकास करण्यासाठी म्हणून निधी दिलेला असतो, तो झाला आमदाराचं विजन. पण काम करणाऱ्या गुत्तेदारांनी ते कशा पद्धतीनं करावं, क्वालिटीचं काम जे अपेक्षित आहे ते झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे ही जी दयनीय अवस्था तुम्हाला रस्त्यांची दिसते त्या क्वालिटीच्यामुळे ही अवस्था दिसते. मला नेहमी प्रश्न काय पडतो, निवडणूक आले की मग तुम्ही सारखे लोक जे आहेत ते मंडळी ते गावामध्ये येतात, लोकांच्या भेटीगाठी घेतात, त्यांना आव्हान करतात की बा आम्हाला मतदान करा, आम्ही येणारा विकास करूयात. पण मधल्या काळामध्ये मग हे जनता अशीच पिसली जाते. आता तुम्ही जसं म्हणलात की गुत्तेदारांनी व्यवस्थित काम केलं नाही, निधी जरी आला तरी व्यवस्थित काम केलं नाही. आमचं म्हणणं आहे की त्या पिरियडमध्ये तुम्ही नागरिकांना का सोडता? नाही, नागरिकांचं म्हणजे जसं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे चांगल्या पद्धतीची कामं करून घेणं, तसंच नागरिकांचं सुद्धा एक कर्तव्य आहे की आपल्या भागामध्ये होणारं काम आहे ते दर्जेदार होतं आहे की नाही हे बघणं. म्हणजे मी आज देखील मी या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा मी सांगते सगळ्यांना की हा निधी येणारा जो आहे तो लोकांचा निधी आहे, हा आमदाराच्या खिशातला नाही किंवा जिल्हा परिषद मेंबरच्या खिशातला निधी नाही आहे. लोकांचाच निधी जो येतोय गावाला, तो निधीचा वापर कशा पद्धतीनं करून घ्यायचं याच्यावरती लक्ष ठेवायचं काम सुद्धा ग्रामस्थांचंच आहे. म्हणजे रस्त्याचं काम म्हणजे कॉन्क्रीट करत असताना किती टोपले वाळू टाकली, किती सिमेंट टाकलं, किती खडी टाकली, वॉटरिंग त्याची व्यवस्था, सिमेंटचा रस्ता असेल तर त्याचं वॉटरिंग नीट होतं आहे का नाही हे बघण्याचं काम सुद्धा गावकऱ्यांनी करावं. आणि मला असं वाटतं की हा येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपले अधिकार, आपले हक्क आणि आपल्या गावाचा विकास याच्यासाठी लोकांना देखील जागरूक करायचं काम मी करेन. ज्या तालुक्यातून तुम्ही येता त्या तालुक्यामध्ये गुन्हेगारी आता फार वाढली आहे. आता मी ज्या गावात थांबलो त्या गावामध्ये अनेक केसेस झालेले आहेत. काल कामखेडा आम्ही पाहिलं, कामखेडामध्ये खुलेआम दारू विक्री केली जाते. हे कुठंतरी म्हणजे सरकार म्हणा वेगळ्या मार्गाला हे सगळ्या लोकांना घेऊन जातंय का? नक्की जात आहे. तुम्ही दारूचा विषय काढला म्हणून सांगते की याच्यात खरी पिचणारी जी आहे ना ती बाई आहे. म्हणजे तुम्ही आजही ग्रामीण भागामध्ये आता तुम्हाला हे एवढे सगळे दिसत असतील, बाई आमची शेतात आहे, बाई कमवते. खरा घराचा आर्थिक कणा जोर असेल तर तो ती बाई आहे. म्हणजे ग्रामीण भागातलं अर्थकारण जे मजबूत करायचं काम करते ती बाई करते. आणि ती बाई जे दिवसभराचं जे मोलमजुरी करून जी रोजगार कमवते त्याच्यातला दारूमध्ये जर गेला तर त्या बाईचं काय होत असेल विचार करा. आणि बायकांची मागणी हीच आहे
की याला कुठेतरी आळा पण घातला आर्थिक पाहिजे. कण्याला आता सरकार देते की 1,500 रुपये मग एक लक्षात घ्या, तुम्ही 1,500 लाडकी बहीण आहो त्याचा एवढा तुम्ही गवगवा केला. अरे आमच्या शेताच्या जो शेतमाल आहे त्याला तुम्ही द्या ना पैसे. खताच्या किमती जर तुम्ही बघितला 2,000 रुपये देते सरकार, मग ऐका सन्मान कशाचे? निधी पण देते ना. नाही 2,000 आणि तुम्ही 1,500, 1,500 2,000चे तुम्ही हे करताय. पण तुम्ही देताय हाताने, तुम्ही इकडे दिला, इकडे मोठा खिस्सा कापलाय ना शेतकऱ्याचा, जो अनेक हजारामध्ये लाखामध्ये खिस्सा कापला आणि देताय तुम्ही 1,500. हे म्हणजे एका योजनेच्या माध्यमातून जो निधी कापला गेलेला आहे किंवा खताच्या किमती ज्या वाढलेल्या आहेत, शेतमालाला ज्या भाव मिळत नाही, याचं जर गणित घातलं आणि इकडे 1,500 कशाला पुरतात? एका कट्ट्याच्या मागे सुद्धा 1,500 निघते तो शेतकऱ्याचे. 1,500 दिले, लाडक्या बहिणीला दिले का? नक्कीच. म्हणजे आम्ही त्याचा उलट एक महिलेच्या हातात पैसे येतात त्याचं नक्कीच आम्हाला चांगलं वाटतंय. आम्ही त्याच्या विरोधात अजिबात नाही. बाईच्या हातात पैसा यावा या मताची मी पण आहे. पण हे करत असताना फक्त त्याचाच गवगवा करायचा आणि बाकी योजनांना फाटे मारायचे. आत्ता देखील कामखेडा वाला हा जो रस्त्याची मंजुरी झालेली आहे, गुत्तेदाराला ते टेंडर अलॉट झालेलं आहे, पण निधी उपलब्ध नसल्यामुळे ते काम राहिलेलं आहे. ज्या रस्त्यावरून आमची सगळीच मंडळी जाते येते, पण निधीच नसेल तर तो गुत्तेदार काम करत नाही. जशा शेतकऱ्याच्या आत्महत्या मागच्या वयाच्या काळामध्ये आपण ऐकल्यात, दुर्दैवाने तशा गुत्तेदाराच्या आत्महत्या झालेल्या आपल्याला बघाव्या लागतील. इतकं विदारक चित्र या महाराष्ट्राचं उभं झालेलं आहे की पैसाच नाही, पैसा कुठे डायव्हर्ट होतोय. म्हणजे विकासासाठी फक्त बहिणीच्या खिशात पैसे यावे का? नक्कीच यावे, पण तेवढ्यापुरतं ते थांबून जमणार नाही. तर बाकीचा सुद्धा जो विकास आहे त्याच्या विकासाच्या पैशाला जी कात्री लावलेली आहे ते थांबलं पाहिजे.